नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यंदा गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसांकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी ही उभारत असतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखांमध्ये पूजा अर्चा देखील करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येत असते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे, वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य जी आहे तर ती आवर्जून केली जातात. कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्य साधन असं महत्त्व दिलं जातं. पण ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आलेल्या 19 मार्च दिवशी आपण गुढीपाडवाच्या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्याने तुमच्या घरांमध्ये पैशाचा ओघ हा वाढेल. आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील. देवी लक्ष्मी जी आहे तर ती घरांमध्ये स्थिर स्वरूपांमध्ये वास्तव्य करेल. तर ही वस्तू कोणती? ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे? त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे? अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षांची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होईल अशी असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हा दिवस गुढी उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 6:26 सूर्योदय होईल तर दुपारी 12:04 ते 12:53 अभिजित मुहूर्त राहणार आहे. पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जाणार आहे. तसेच ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:51 ते 5:38 या वेळांमध्ये असणार आहे. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रावणावरती पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये परतले. त्याचा या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते अशी देखील एक समजूत आहे. या दिवशी आपल्या घरांमध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमच्या घराच्या अंगण वगैरे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे आपल्याला करायचं आहे. सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला 8च्या आत गुढी उभारायची आहे. घरातील गुढी जी आहे तर ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी तांबे किंवा पितळेचा तांबा उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंब आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी जी आहे तर ती लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते.
घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश असेल तर कलशावरती ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणे पडतात तर ही कोवळी किरणे जी आहे तर ती परावर्तित होऊन आपल्या घरांमध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो. तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा किंवा मग तुम्ही सकाळी 10च्या आत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. सकाळच्या वेळेस आपण ज्या वेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणे पडतात. तर ते कोवळी किरणे त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्या कलशांमध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते. ज्यावेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपल्या घरांमध्ये आपण आणतो तीच ऊर्जा आपल्या घरांमध्ये येत असते. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी 10च्या आतच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच राहील, कारण ही ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरांमध्ये असतं. आता याच वेळेमध्ये हा उपाय करायचा कारण म्हणजे जे काही शुभयोग तयार होत असतात तर ते देखील याच वेळेमध्ये तयार होत असतात. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही काही उपाय जर सेवा घरांमध्ये जर केले तर त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. घरांमध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी 10च्या आत तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती आणखी तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज. कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलांच्या दुकानातून मिळून जाईल. फुलं सुकलेले नाहीत तर ओलं कमळाचं बी आपल्याला जे आहे तर ते आणायचं आहे. ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बीज आहे तर ती खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे तर ते आपण दिवसभरांमध्ये कधीही खरेदी करून आणू शकता. परंतु हे जे बीज आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. त्यामुळे मग तुम्हाला जर आदल्या दिवशी किंवा एखाद्या फुलवाल्यांच्या दुकानांमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला हे कमळाचे बीज जर मिळालं तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला त्यावरती सेवा जे आहे तर ते करायचे आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणलं तरी देखील चालेल. त्या दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. तर आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला देवघरांसमोर बसून हा उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्याला देवपूजा आपण केलेली असणार, त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार, पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा दिवा जो आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे, दिवसभर सुरूच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण करतोय. त्यामुळे ही जी वस्तू आहे तर ते आपण कमळाचे बीज आणलेले आहे तर ती दिवसभर देवघरांमध्ये आपण ठेवणार आहोत. त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचे बीज आहे तर ते घ्यायचे आहेत. ते एखाद्या ताम्हणामध्ये ठेवायचे आहे. त्यावरती पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कमळाचे हे बीज आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि परत ताम्हणांमध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता आणि प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे. त्याच्या मदतीने तुम्हाला एक स्वास्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वास्तिक हे काढल्यानंतर त्यामध्ये 4 बिंदू देखील आपल्याला घ्यायचे. साईडला 2-2 रेषा देखील घ्यायचे आहेत आणि स्वास्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षता असं म्हणत असतो. तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत तर इतर उपायांसाठी वापरलेले तांदूळ नसावेत. चांगले नवीन
असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. मूठभर तांदळावरती आपण जे काही स्वस्तिकवरती आपण ठेवलेले मूठभर तांदूळ आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे. त्यावरती तुम्हाला एक पिवळा किंवा लाल रंगाचा कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे. अगदी छोटंसं कापड जे आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. छोट्याशा कपडावरती आपल्याला अंथरल्यावर त्यावरती हे कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचे आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यामध्ये तुळशीची वाढलेली काडी आणि आपल्याला या बीज जे आहेत तर ते तुळशीच्या वाढलेल्या काडीसोबत ठेवायचं आहे. तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान श्री हरिविष्णूंना देखील तुळशी हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबतच ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. जे स्वयंपाकघरांमध्ये मसाल्यांच्या पदार्थांमध्ये मिरे असतात ते 7 अख्खे मिरे आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायची तर मिरे जे आहेत तर ते आपल्या घरामधील नकारात्मकतेला घरांमध्ये प्रवेश करून देत नाही. त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अक्षता फूल व्हायच्या आहेत आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. आता या सर्व वस्तूंना आपण अभिमंत्रित करायचं आहे. तर जी प्लेट आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला उजव्या हातांमध्ये पकडायचे आहेत. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे. ती उजव्या हातांमध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्रांचं पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनंगथारा स्तोत्रांचं पठण करू शकता किंवा तुम्ही स्त्री सूक्तमचं सुद्धा पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा आपल्याला जी करायची आहे. गायत्री मंत्रांसोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र किंवा श्री सूक्त ही सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसूनच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरांमध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जो आहे तर तो विझला तर मनांमध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तेव्हापर्यंत तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती लक्ष्मी देवी समोरच ठेवायची आहे. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या कपड्यांमध्ये आपण या वस्तू ठेवल्या त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जी आहे तर तिथे ही पोटली बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे. घरांमध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री हरिविष्णूंना देखील प्रिय असतात. त्यामध्ये आपण कमळाचं बीज ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बीज देखील म्हणतो. तर या कमळाचे बीज जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या बीजसोबत आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मी मातेचं एक स्वरूपच आहे आणि त्यासोबतच 7 अख्खे मिरे ठेवलेले आहे जे घरांमध्ये सुख समृद्धी आणतात. यासोबतच नकारात्मकतेला नष्ट देखील करतात, घरांमध्ये प्रवेश करून देत नाहीत. या तिन्ही वस्तू आपल्या मुख्य दरवाजावरती जर बांधल्यानंतर पैशाचा ओघ जो आहे तर तो आपल्या घरांमध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरांमध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून पहा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून घ्यायची. तुम्ही तुमचा कुठे व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तिथे या प्रकारे तुम्ही ही जी पोटली आहे तर ती बांधू शकता. घरांमध्ये जर बांधायचे असेल तर घरांमध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायचे असेल तर तिथे वेगळी तुम्हाला पोटली तयार करून वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल. तर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला गुढीपाडवाच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खरेदी करून आणू शकता. कोणत्याही फुलाच्या दुकानांमध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती सहज मिळून जाईल.
तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे. सोन्यापेक्षा ही अनमोल अशी ही वस्तू घरांमध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, याशिवाय भगवान श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद देखील तुमच्यावरती राहतील. आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. 1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत. शुभ दिवशी या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी, सुई यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. 2. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तर जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करणार असाल तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाही. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर खरेदी करू शकता. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. ही चूक अजिबात करू नका. बघा, एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा अजिबात या दिवशी खरेदी करायचा नाही. तर गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हाईप देखील नक्की करत जा. हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.